हगलं नाही खायचं मग वेली मुलं म्हणतात इथे हगलं म्हणजे सगळं बरं का. अरे ती दिवसांनी हसताना पाहते माझ्या बबडीला. मी सुद्धा बऱ्याच दिवसांनी बघतोय बरं का तुझ्या आईला तुझ्याशी असं वागताना. मग काय आजी होणार आहे मी. तुम्हाला जरी मी दुष्ट वाटत असले ना तरी आई आहे मी. आणि जानूला मी माझीच लेक मानलेलं आहे. एक वेळ पिंट्या मला बघणार नाही पण जानूच मला म्हातारपणीचा आधार देईल. थँक्यू आई. थँक्यू कसलं. तुझ्यासाठी गरम गरम पोळी भाजी आणलेली पटकन खाऊन घेऊ. थोड्या वेळाने जेव. अगं गोळ्या घ्यायच्या आहेत तुला. वेळ आहे अगं त्याला अजून. बर बर तू सांग मला मग मी देईन तुला किंवा भरवेन. एवढं काही नाही. अगं करून घे आत्ताच काय ते लाड आणि कोड कौतुक करून घे. एकदा का मूल झालं ना की कुणी विचारत नाही आईला मग फक्त बाळाचेच लाड होतात. त्यामुळे आता करतायत ना लोक तर करून घे आपले लाड. आई श्री आला होता का घरी? असं का विचारलंस? मला आज उगाच असं वाटत होतं की श्री येईल घरी. का काही बोलणं झालं का म्हणजे तसं? नाही पण माझं मन मला सांगत होतं. ते कशाला येतील? आता बघा इथे आपण बाळासाठी बाळासाठी म्हणून मर मर करतोय पण हिला आपलं सासरच्यांचंच कौतुक. असं नाहीये ग. मग काय त्या लोकांना तुझं काही नाही तुलाच फार आहे त्यांचं. श्री फोन करत होता. ओरडायचं असणार त्यांना तुला. आणखीन काय? कला हे बघा राग आला ना जानूला तरी चालेल पण विषाची परीक्षा कशाला घ्यायची आता? लेकराला काही झालं तर केवढ्याला पडेल आपल्याला. आणि ना जावई बापूंचं तुम्ही काही सांगूच नका. फार आई 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 चाललेलं असतं त्यांचं. बायकोने अगदी नरडं कोरडं करून जरी सांगितलं ना तरी आई जे बोलेल ना त्याच्यावरच विश्वास ठेवतील ते. पुरे हा विषय ठरलंय ना आता. जानू नाही काही दिवस बोलणार त्यांच्याशी. पण कुणीतरी बोलायला हवं. ते आम्ही बघतो ना. तू नको आता असला कसला विचार करूस. श्रीशी तरी बोलायला हवं. त्याला समजवायला हवं. ते सगळं आता मी बघते कळलं का. आणि आई म्हणून माझा मान ठेवतील ते. उलटून नाही बोलायचे. बाबा तुम्ही जानू तू कशाला बोलते? तुला सांगितलं ना आता बाकी कसलाही विचार करायचा नाही फक्त बाळाचा विचार करायचा. कळलं ना? आहो तुम्ही काय ते वाचत काय होतात? ते पुलंच्या गणगोत मधलं दिनेश वाचत होतो. अहो मग ते बरं होतं जरा हसत तरी होती. नुसता डोक्याला भुगा लावून घ्यायचा. हे बेटा हे बघ मी आता गरम गरम पोळी भाजी आणलेली आहे ना ती खायची आणि शांतपणे झोपून जायचं. कळलं ना? कसलाही विचार करायचा नाही. जरा प्लेट धुवून आणते. ऐक ना जानू दिनेश तर त्याला सुरुवातीला सकार वर्ज्य आहे. अदला मधला चालतो म्हणजे सशाचा हशा होतो. सांगचं हांग होतं. शुभाताईची हुबाताई होते आणि सतीश दादाचा हतीश दादा होतो. फुलं म्हणजे ना खरंच अगदी दोन वेळा फोन कट केला. घरात एवढं टेन्शन चालू आहे. जान्हवीला काहीच परवा नाहीये का? सदा फोन करावासा वाटला नाही तिला? मी तिच्या फोनची वाट पाहत असणार ह्याची कल्पनाही नाहीये का तिला? एकतर मला जराही कल्पना न देता तिनं पिंट्याला सोडवून आणलं. काहीच कारण नसताना आईला आणि भावाला इथे घरात घेऊन आली. आता माहितीये जरा टेन्शन चालू आहे तर पेशन्स नकोत का ठेवायला? तिला ना सगळ्यांनी फक्त पिंट्याला माफ करायला हवंय बास. पण सगळ्या गोष्टी इतक्या
इतक्या पटापटा नाही ना होणार. थोडा वेळ हा द्यावा लागणार. आणि बरं अल्टिमेटली सगळ्यांनी केलंच असतं ना माफ त्याला. घाई करून सगळं बिघडवते. आणि हे असं संपर्क न करण्यानं ती दुरावा वाढवते हे कळत नाही का तिला? का तिला स्पेस हवे? स्पेस कोणापासून? माझ्यापासून? नाही, असं नाही होऊ शकत. जान्हवी नाही वागू शकत असं. समथिंग इज रॉंग. प्रॉब्लेम मध्ये असेल कधी, का बिझी असेल, पण कशात? आणि माझ्याशी बोलायला वेळ मिळू नये एवढं काय चाललंय तिचं? माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट असं काय तिच्या आयुष्यात? माझं बाळ श्रीपेक्षा महत्वाचं या जगात आत्ता तरी माझं बाळ आहे. पिंट्या म्हणत होता मला भाचीच पाहिजे म्हणून. मी म्हटलं त्याला मला नातू हवा, मला मुलगी नको. मुलगी म्हणजे काय? आई बापाच्या घरातला विस्त. त्याला अगं असं काही नाहीये. मुलगा मुलगी असं काही आता राहिलेलं नाहीये. तरी तुला काय हवं ग? मला छान हेल्दी बाळ हवंय. मुलगा किंवा मुलगी काहीही चालेल. बरोबर. आपण समजा देवाने तुला विचारलं की तुला काय हवं, तर काय मागशील ग? मुलगी. मुलगी कशाला? तिचं उट्ट कोण काढत बसणार? आई जितकं मुलासाठी करावं लागतं तेच सगळं मुलीसाठी करावं लागतं. हो. आणि मुलगी जास्त माया लावते. सासरी माहेरी दोन्ही घरं जोडते. आयुष्य सुंदर करते मुलगी. मला अभिमान आहे माझ्या लेकीला जन्माला घातल्याचा. कोणाचं आहे? घ्या. हिच्या जीवाला चैन नाही बघा. बेबी आत्यांचे. काही बोलू नकोस. फोन मी माझ्याचकडे ठेवते. आणि हो, तुम्हाला कोणाचा फोन आला ना तर हिला बोलायला देऊ नका. हो, नाही देणार. अगदी जावई बापूंचा आला तरी देखील नाही. नाही देणार. नातवंडासाठी जरा खरेपणा बाजूला ठेवा. हो, नाही देणार कुणाचा फोन. हा फोन मी माझ्याचकडे ठेवते. निघते मी. हा, नीट जा. हो हो, येते हो. काय करूया ग बाळा? पुस्तक वाचू जरा का पत्ते खेळूया? नको बाबा, झोप आली. झोपते मी. झोप आले? बर, चल झोपा बघू. झोप. झोप. देवाचं नाव घे. कट का करतीये? Come on, don't do this to me. Is there something wrong with Jahnavi?
अगं हो आई, पण आता बेलवर सुटलोय ना मी, अजून निर्दोष सिद्ध झालेलो नाहीये. तू निर्दोष आहेसच, ह्यात सिद्ध काय व्हायचंय? अगं पण असं नाही होत ना. तू उगाच काळजी करतोयस. सगळं काही ठीक होईल. आई मला माझी काळजी नाहीच आहे. माझ्यामुळे जर ताईला किंवा तिच्या बाळाला काही झालं ना तर काही होणार नाही रे. मी सगळं नीट करेन. तू काय करणार आहेस आई, आणि तुझं कोण ऐकणार आहे? हे बघ, आपण काय सांगतो ना यापेक्षा आपण ते कसं सांगतो हे जास्त महत्वाचं होत. आपल्याला हवं ते सांगता यायला पाहिजे. म्हणजे उडत्या पाखराचे पंख मोजणारी बाई आहे मी. तुझी आई आहे मी. तुला त्रास झालेला कसा पाहता येईल मला? नाही पाहणार मला. आई आपल्या लेकरासाठी काय वाटेल ते करायला तयार असते. जीव द्यायला पण आणि घ्यायला. आई तू काय करणार आहेस? काही म्हणजे माझ्या मुलाकडे जर कुणी डोळे वर करून पाहिले ना तर त्याच्या मुलाला आयुष्यातून उठवायला मी मागे पुढे पाहणार नाही. आई तू हे काय बडबडतेस? तुला सांगते, हे सगळं कारस्थान आहे ना त्या म्हातारीचे. जावई बापू असं वागणारच नाही. मग फार विचार तू करू नकोस. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. अरे आई आहे मी तुझी, आणि माझा मुलगा माझा वीक पॉइंट आहे. झालं बोलून जान्हवीशी? काय तू कशी आहेस? थकायला होतंय. औषधांमुळे होणार थोडस असं. कुणास ठाऊक. चल तू आराम कर आता. जान्हवीने असं करायला नको होतं. आईजी तू आता नको बोलूस. न बोलून डोक्यातून जाणार आहे का रे ते? बोलून तरी प्रश्न सुटणार आहे का? माझा निर्णय धुडकावला तिने. आईजी तिचा भाऊ आहे तो. आपण कुणीच नाही का तिचे? नाही, याचं स्पष्टीकरण तिला द्यावंच लागेल. स्पष्टीकरण देण्यासाठी समोर तर यायला हवी ती. येईल ती. आहे कुठे ती आणि का? आईजी आपण कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलूया. माझ्या तत्वांशी तडजोड होणार नाही श्री. माझ्या मुलांना कधी करू दिले नाही मी. मुलं सुनांमध्ये मी नेहमी सुनांना झुकतं माप दिला. त्यांनीही मला कधी अंतर दिलं नाही. आपली नाती या घरापेक्षा, या घराच्या सुखापेक्षा कधी मोठी केली नाहीत त्यांनी. जान्हवी माझी सगळ्यात लाडकी सून. तिनं माझ्या नियमांची पायमल्ली केली. माझ्याशी सरळ सरळ संघर्षाचा पवित्रा घेतलाय तिनं. माझी फसवणूक केली. मी तिला कधीही माफ करणार नाही. आईजी शांत हो ना तू. तुला वाटतंय मी अकारण चिडतीये? परस्पर ही मुलगी त्याला बेलवर सोडवते. आईजी तुला त्रास होतोय. त्रास झाला तरी चालेल, जीव गेला तरी बेहत्तर. अख्खं पण जान्हवीने असं वागायला नको होतं. पिंट्याच्या वागण्यापेक्षा मला तिच्या वागण्याचा जास्त त्रास होतोय श्री. कुठे चुकले मी तिला समजून घेण्यात? नाही, तू कुठेच चुकलेली नाहीयेस. आणि आता प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मला तिच्या वागण्याचं स्पष्टीकरण हवंय श्री. आईजी तुझी तब्येत नाजूक आहे.
मला मरणाची भीती नाहीये श्री. पण मला आहे. मला वाटते भीती तुझ्या मरणाची. आणि मी नाही इमॅजिन केलंय तुझ्याशिवाय माझं आयुष्य. आई आजी, तू मला हवी आहेस, या घराला हवी आहेस. तुझ्याशिवाय हे घर, आमचं आयुष्य, हे मी नाही इमॅजिन केलंय. माझं वय झालंय श्री, कधीतरी हे होणारच आहे. आई आजी, कधीतरी मी सुद्धा मरणार आहे. मग माझ्या मरणाच्या कल्पनेनं तुला आनंद होणार आहे? माझं वय झालंय श्री, तुझं आयुष्य पडलंय. आई आजी, मला तुला काहीही व्हायला नकोय. मी असेपर्यंत तरी तू मला हवीस. आई आजी, अगं तुझी पतवंड, त्यांची मुलं, त्यांच्या सगळ्यांच्या पाठीवरून तुझा मायेचा हात फिरायला हवाय मला. आणि तुझ्या स्पर्शात फक्त माया नसते, जगण्याचं बळ असतं. आणि ते बळ पुढच्या पिढीतल्या प्रत्येकाला मिळायला हवंय, निदान माझ्या बाळाला तरी. पण श्री, त्यासाठी जान्हवीला घरी यायला हवं ना रे. येईल ती. डॉक्टरांशी बोलले मी. तू काय एवढं मनाला लावून स्वतःला त्रास करून घेतेस? सोडून द्यायचं यार. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. मी नाही का सरांचं बोलणं इग्नोर करते, तसं शिकून घे तू आता. आता तुझ्याकडे ट्युशनच लावणार आहे मी. लावायलाच पाहिजे. मी गीता कोडगे क्लासेस चालू करणार आहे. काही या गीता, मग नाही तर काय यार. सर जेव्हा बडबडायला लागतात ना, तेव्हा मी माझ्या आवडीचं गाणं मनातल्या मनात गुणगुणायला लागते. मग ते काय बोलतायत मला अजिबात ऐकू येत नाही. तुम्ही बडबडा, मी गुणगुणते. अगं हे फक्त तुलाच जमू शकतं. तुलाही जमेल, बाळा करता तरी जमव. आता सगळंच बाळासाठी गीता. जिजूला सांगितलंयस? नाही अजून. कधी सांगणार आहेस? इतक्यात तरी नाही. का? माझ्या रागवले असणार ग सगळे, श्री सुद्धा. मी पिंट्याला बेलवर सोडवलं ना, पण मी त्याला सोडवलं नसतं तर कुणी सोडवलं असतं ग? माझ्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी माझ्या भावाने हे जे काही केलं ते केलं. आणि असं असताना मी बाकी सासरच्यांची बाजू घेत राहू? गीता, अगं गिल्टने झोप येत नव्हती ग मला. आणि मी केलंय ते बरोबरच केलंय. पिंट्याची चूक झाली, पण तो त्या सगळ्यांची त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायलाही तयार आहे. पण ओके ओके ठीक आहे, तू जे काय ठरवलंयस ना त्याच्या पाठीशी आम्ही सगळे जण आहोत. तू फक्त मनाला त्रास करून घेऊ नकोस, एवढंच म्हणणं आहे आमचं. थँक्स. बरं ऐक ना, मनीषला सांगू नकोस इतक्यात. का? एकतर त्याला श्रीशी खोटं बोलणं जमणार नाही आणि तो बोलणारही नाही. आणि खरं सांगू का, आता डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय मलाही कुठलीच रिस्क नाही घ्यायची आहे, जी माझ्या बाळाच्या बाबतीत महागात पडेल. काय होईल ग, दुखावले जातील, थोडे दुरावतील, पण अल्टिमेटली सगळं नीट होईल ना. आणि तुला सांगू, आई आजींची तब्येत जर अशी नाजूक नसती ना, तर अगं मी स्वतः त्यांच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं असतं की तुमचा पणतू वाढतोय माझ्या पोटात. पण आता आई आजींची तब्येत आणि माझं बाळ अशा कात्रीत अडकलीये मी. आणि माझ्यासाठी दोघंही तितकेच महत्वाचे आहेत. थोडे दिवस दूर राहिल्याने कोडं सुटेल अगं हे. सुटेल, नक्की सुटेल. चहा. हो, थँक्यू. ए, बाळाचं नाव काय ठेवणार आहेस? अगं आधी होऊ तर दे. अरे पण विचार तर करून ठेवायचा ना. म्हणजे मुलगा झाला तर काय, मुलगी झाली तर काय. ताई, मला भाचीच हवी. अरे वेड्या, ते आपल्या हातात असतं का? ते काही मला माहित नाही. मी ना आता बाप्पाकडे प्रार्थना केली,
मला भाचीच दे, अगदी तुझी डुप्लिकेट. बरं ते जाऊ दे, मुलगी झाली तर काय नाव ठेवणार आहेस? मुलगा होऊ दे किंवा मुलगी, नाव आई आजीच ठेवतील. आई आजींच्या मायेचा हात माझ्या बाळाच्या पाठीवरून फिरायला हवा. गीता, अगं आई आजींच्या स्पर्शात ना फक्त माया नाहीये, आयुष्य जगण्याचं बळही आहे. आणि ते माझ्या बाळाला मिळायलाच हवं.